काही मला पुढच्या पण गोष्टी कळायच्या. म्हणजे समजा माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरलं आणि ती आज मला सांगायला येणार बर की हिचं लग्न, तर मला रात्रीच दिसायचं ते. नाही, पण म्हणजे जेव्हा नंतर लक्षात येतं की ते आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय त्या अस्तित्वात नाहीये, त्या आत्म्यांशी आपण गप्पा त्यांना मारून देह आलोय. नाही असं अस्तित्वात नाही तर त्यांना म्हटलं तुमचं आज काही इलेक्शन वगैरे आहे का? ते म्हणले हो. त्यांना म्हटलं पण तुम्ही हरणार आहात आणि हा या आडनावाचा जो माणूस आहे ना तो जिंकणार आहे. अरे बापरे. असं सांगितलं. नाही, एवढं असून सुद्धा आधी आपण आता हिंदी सिनेमात बघतो किंवा इव्हन मराठी याच्यात सुद्धा लेखकाला मग म्हणजे तो नटाला किंमत म्हणजे भाव देतात, दिग्दर्शकाला भाव देतात, लेखकाला कायम दुय्यम ठेवतात. आईला बोलवलं होतं बोलायचे. बरं आमच्या बंगल्यातच मी वरच्या मजल्यात राहायचे. आई आली सगळ्यांशी बोलली. नंतर मी तिला हे विचारलं आणि तुझं श्राद्ध केलं तुला पोहोचलं का? म्हणजे हो पोहोचलं. बरं वाटलं. रसिक मोहिनी. हॅलो, नमस्कार. रसिक तितुका मेळवावा अर्थात रसिक मोहिनीच्या या पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिक मोहिनीचे पॉडकास्ट आपण बघता, आपल्याला आवडतात, त्याच्यावर कॉमेंट करता, त्याकरता मनापासून धन्यवाद. एक छोटीशी विनंती आहे, रसिक मोहिनी चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आलेले नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि आम्हालाही तुमच्यासारखे छान सबस्क्रायबर्स मिळतील. त्याचबरोबर आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला सुद्धा नक्की फॉलो करा. चला तर मग आत्ता आपल्या गप्पा विनीता बरोबर त्या चालू होत्या त्या तशाच आपण पुढे चालू ठेवणार आहोत. आणि आता मध्ये तुझं नाटक पण एक येऊन गेलं, गाजलेलं भूमिका. दीर्घांक होता का? नाही, 2 अंकी दोन अंकी पण नाटक. मी सादर करताना दीर्घांक केला त्याचा. अच्छा, ओके. तर त्याचं काय म्हणजे त्याच्याविषयी ऐकायला आवडेल. हा, भूमिका ऍक्च्युली ना मधुरा आणि प्रभुलकर जेव्हा माझ्याकडे आली होती आणि तिच्या डोक्यात होतं की काहीतरी स्टोरी होती डोक्यात, काहीतरी आपण ते थिएटरच्या प्रायोगिक करायचं ठरवलं. प्रायोगिकच हां. होतं. प्रायोगिकच होतं. तर आपण हे करूया का म्हणून. तर मी म्हटलं की काय स्टोरी तुझी? मी ऐकलेली म्हटलं तुला खरं सांगू का, असं एक नाटक आहे ऑलरेडी लिहिलेलं आहे, तर तुला आवडलं का बघ, आपण ते करूया. ते तिने वाचलं, तिला खूपच आवडलं आणि ते सगळा इनिशिएटिव्ह तिने घेतला ना मधुरा. अच्छा, तीच निर्माती होती का? नाही, निर्माती शुभांगीने केलं, शुभांगी नाम. अच्छा, महाराष्ट्र कल्चर. आणि पण सगळा लिहिल की करूया करूया, ते असं तिला माहिती आपण लावून धरलं तरच ती. कारण माझ्याकडनं कधी ते मामाला सुदैवाने गिरीश मिळाला परदेशी आणि अभिनय करण्यात तगडे होते दोघं. पण काय कन्सेप्ट काय आहे त्याचा? भूमिकेची कन्सेप्ट अशी आहे की लेखिका आहे, नाट्य लेखिका आहे, एक नट आहे. ते काही ठिकाणी वर्कशॉपला आले आणि भूमिका या विषयावर ते शिकवणार. बर. तर त्यांचं असं एकमेकात वाद होतो, कारण त्या लेखिकाने जे नाटक लिहिलेलं असतं ना ते त्या नटाने त्याच्यावर समीक्षा लिहिलेली असते त्या छोट्या गावातल्या छोट्या पेपर. बर. त्यात हा विषय असतो की लेखिकांना नाटकं लिहिता येत नाही. असं ते एक स्टेटमेंट भडकलेली लेखिकांना नाटकं लिहिता येत नाही. हो, बर. आणि त्यामुळे ती भडकलेली असते की हा असं कसं लिहू शकतो, हा कोण ठरवा लिहिता येतं की नाही. आणि मग ती म्हणते की चला आता याला आपण दाखवूया आपण काय. आणि मग नट श्रेष्ठ का लेखक श्रेष्ठ हा त्याच्यातला मेन वाद आहे. तर ती म्हणजे लेखक श्रेष्ठ का, त्याला कन्सेप्ट सुचलेली असते, तो पात्र निर्माण करतो म्हणून तुम्ही करू शकता. तर मग नट श्रेष्ठ आहे, कारण तो तुम्ही जे काय लिहिता ते प्रत्यक्षात लोकांपर्यंत तोच पोहोचवतो. लेखक पुढे काय पोहोचवतो आणि त्याच्यामुळे नाही नीट पोहोचवलं तर ते नाही नीट लेखक ते महत्वाचं असं त्यांच्यात वाद होता. आणि मग त्यांचं आडनाव सेम दाखवले मी. अच्छा, देशपांडे देशपांडे तो सोलापूरवरून आलो. आणि फोन आयोजकांना फोन करता करता पटकन ती बोलून जाते की आम्ही दोघे इकडे आलोय, मिस्टर मिसेस देशपांडे. बर. तो म्हणतो तुम्ही काय बोलला, तुम्हाला कळलं का? मी त्यांना वाटतं आपण नवरा बायको होत म्हणून. असं मोठं वर्कशॉप्स असतात बघ की जी चित्रकला पण आहे, गाणं पण आहे, म्हणजे भयंकर एक 300-400 रिसोर्स पर्सन असतात, तसं ते दोघं त्यांचे असतात. मग ती त्याला म्हणते की चल मी दिला तुला चॅलेंज, तू नट ग्रेटेस्ट समजतो ना, मी दिला चॅलेंज, पुढचे 7 दिवस तू मिस्टर देशपांडे राहून दाखव. बरं. 7 दिवस कसं काय ऍक्ट करतो दोघे आणि काय काय कल्पना लढू असं करून ते. अच्छा, तुझं मी बघत होते अर्धविरामाच्या आधीचं टिंब, म्हणजे हे नावच इतकं वेगळं आहे. आणि ह्या नाटकाला सुद्धा नॉमिनेशन होतं.
तर हे काय म्हणजे कन्सेप्ट काय होता, नाटक काय होतं, हे नाव जरा आम्हाला. अर्धविरामाच्या आधीची काही टिंब म्हणजे आपण अर्धविराम, स्वल्पविरामचाही अर्धविराम अर्धा, हो म्हणजे इतक्या आयुष्याच्या कमी काळामध्ये एक 16-17 वर्षाच्या 3 मुलांची ती गोष्ट आहे. बरं. आणि ते तिघं सुसाईड करतात. अरे बापरे. बरं. तर त्याच्या मागची काय कारण आहे असं ते झीला ते झालं, झीच्या कॉम्पिटिशनला ते त्याला लेखनाचं त्याला नॉमिनेशन. वाव. ते म्हणजे प्रायोगिक नाटक होतं काय होतं? प्रायोगिक कमर्शियल नाटक काय म्हटलं ना की प्रायोगिकतेतच खूप एकच माझं पत्रास कारण की नावाचं नाटक होतं ते कमर्शियली करायचा प्रयत्न केला आणि त्याचे नंतर ते दूरदर्शनवर पण झालं. अच्छा. मध्ये आपण बोलता बोलता गप्पांच्या ओघात तू सांगितलं तस तुझा गूढविद्येचा काहीतरी तो अभ्यास, तुला इंटरेस्ट आहे किंवा अभ्यास करतेस? अभ्यास नाहीये, गूढविद्या हा विषय काढला ना प्लॅनचेट वगैरे. गूढविद्या हा विषय काढला की इतकी गंमत मला आठवलं सांगते. आम्ही माझे मामा होते खोबडेला, मी 4वी-5वीत वगैरे असेल, जास्त मोठे पण नव्हते. आणि आम्ही जायचो मामाकडे, सुट्टी लागली शाळेला की मामाकडे जायचो, महिना राहायचो आम्ही. तर त्या मामांकडे एका सिद्धहस्त पुरुषांनी प्लॅनचेटचा चार्ट दिला. चार्ट म्हणजे काय असं एक IU वगैरे सगळं, आणि एक इंडिकेटर असतो, त्याला 3 चाकं असतात आणि असं दाखवतात. मशीन असतं काय असतं ते एक्झॅक्ट? तक्ता असतो, तक्ता असतो. हा, त्याच्यावर फिरणारा एक इंडिकेटर सारखा असा ट्रायंगल असतो. बरं. त्याला असं एक नाक असतं, त्याला 3 चाकं असतात. सो आरामात ते हलतात आपापलं म्हणजे तुला माहितीये का, म्हणजे आपल्याकडे लोक जे ज्यांना खरं कळतं ना व्यवस्थित करायचं, तर ते या बोटाला काय म्हणतात माहिती तुला? पितराचं बोट म्हणतात, इंडिकेटर म्हणतात. आपण इंडिकेटर काय म्हणतो, बोलवतो. हो हो हो. ते बोट पितराचं असतं. तू हळद कुंकू लावताना किंवा इतर काही करताना, पूजा करताना हे बोट वापरणार नाही, ते पितरांसाठी रिझर्व ठेवलं. आय सी. त्यामुळे त्याच्यावर जे 3 लोकांनी हात ठेवायला लागतो ना, ते हे बोट ठेवायचं असते. अच्छा. दॅट इज कॉलिंग. ते बोलवतात त्या. तर ते आम्ही बघायचो तिकडे ते करायचे. आणि आमच्यासाठी ती इतकी इझी गोष्ट होती माहितीये की असं कोणतरी आपल्या घरी भेटायला येतं ना, तसं कोणतरी आलंय, फक्त ते दिसत नाही. म्हणजे गप्पा मारायच्या ना त्यांच्याशी मामा आमचे. हो का? हो. आणि आमच्या नातेवाईकातलं कोणी आलं जुनं विनं असं, तुम्ही ओळखलात का, हिची मुलगी आहे, असं आहे तसं आहे, मध्ये बोलायचे. आणि बोलायचं म्हणजे की येस नो मध्ये बोलतात, किंवा सांगितलं की नाव सांगायचं, तर त्यांना माहिती माझं नाव नीता आहे घरी या कामाचं, तर ते न वर जाणार, वेलांटीवर जाणार, त वर जाणार, कानावर जाणार, नीता असं सांगू शकतात ते. आणि आम्ही ते 4वी-5वी पासून पाहिलेलं तो. आणि मग एकदा मामाने विचारलं, तुम्ही आम्हाला कुठून पाहताय? ते म्हणजे खिडकीतून. आम्ही सगळे एकदम खिडकीत आणि रात्री मग त्या खोलीत झोपायला मग भीती वाटायची. आणि हे सतत पाहिल्यामुळे ना, नंतर माझी भीतीच गेली. अच्छा. खूपच वेळा पाहिलं. पण मग त्याचं असं म्हणजे जी काही त्यातली गूढता असते किंवा हे, तर त्याचं काय आहे, त्याच्या मागे रिझनिंग काय आहे, किंवा काही सायंटिफिक काही आहे का असं कधी शोध घ्यायचा प्रयत्न केलास का? नाही. सांगते तुला काय, हे इतकं बाकायदा छान सायन्स आहे, आपण ते त्याचा अभ्यास करत नाही. प्लॅनचेट वर कोणी येत नसतं, आणि आपल्याकडे प्लॅनचेट करताना आम्ही पास होईल का नापास होईल असलं काहीतरी विचार. शाळेत असताना सगळ्यांना पडलेले असते प्लॅनचेट. ऍक्च्युली म्हणजे सो फार आय नो इट, पंचांगामध्ये त्यांच्या वेळा असतात, त्यांना कधी बोलवा. पंचांगामध्ये बाकायदा, त्यांना त्रास होणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही, त्यावेळेस तुम्ही त्यांना बोलवा, वाटेल्या बोलू नका. सिस्टीम आहे सगळी, काळाची सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना कधी बोलवा, कधी गप्पा मारा. हे जरा कम्युनिकेशन निसर्गाच्या विरुद्ध असं म्हणता येईल, कारण त्यांना तुम्हाला दाखवायचं असतं, काय त्यांना भेटवायचं असतं, असंच दाखवलं असतं. तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी करता, तुम्ही बोलवता म्हणून ते येतात. आणि तुला आश्चर्य वाटेल, आता मी सुरुवातीला एकदम नॉन बिलिव्हर होते, ॲब्सोल्युटली एथिस्ट होते मी,
इतकी एथिस्ट होते की माझी मैत्रीण एकदम भक्तिभावाने म्हणायची चल आपण गणपतीला जाऊ. तू जा, मी गणपतीच्या देवाच्या बाहेर बसायची, तुझं दर्शन बाहेर यायची, मला नाही दर्शन. मग एथिस्टच होते, मला विश्वासच नाही. असं मला खटकावं लागलं. अनुभव इतके आले लिमिट. आणि हे सुद्धा, आणि आधी आमचा पण विश्वास काय आहे, पण ओळखतात ग लोक, ओळखू येतात, बरं सांगतात ते तुम्हाला. हो आता आणि गर्दी होते लोकांची, माहिती तुला, लाईन लागते, लाईन. बापरे. कम्युनिकेट करायचे त्यांना कम्युनिकेट करायला. पण त्यांना काय सांगायचं असतं मग? खूप गोष्टी सांगायच्या असतात. बरं. काय आता आपण सांगितले ना की आता ना ही आपली मुलगी आहे ना वर्षा, तिचं लग्न झालं. ते सांगतात हो आम्ही आलो तो सगळे. काय? बापरे. सगळ्यात सायन्सचा मोठा हे काय माहितीये का, की तोटा किंवा लॉजिकचा, की तुम्हाला जेवढं दिसते तेवढंच आहे हे मानणं चुकीचं आहे. असं म्हणतात ना, गायत्री म्हणा ओम भू भुवस्व, हे जे 3 आहेत ना, हे 3 इथेच आहे, जाणार कुठे ते, मजले नाही चढवले. तुमचं एकमेकात कम्युनिकेशन नाही, असं असावं त्यांची अपेक्षाही नसेल ज्याने स्ट्रक्चर केले. पण त्यामुळे ते म्हणजे भीड चेपली आणि मी करायला लागले. अर्थात मी करायचे तर मी फार लहान असताना काय करायला ब्लँकेट्स. आणि माझ्या एका मैत्रिणीच्या घरामध्ये एक ते होते, घरामधले एक साधक होते, महाराज होते. त्याचे मी चरित्र वाचलं, दत्त संप्रदायामधले होते. आणि आय हॅड सम गुड रिलेशन विथ हिम, की मला आवडले ते, म्हणजे मी त्यांच्याशी बोलायचे, ते मला इंडिकेशन द्यायचे. म्हणजे मला एक सांग, बोलणं म्हणजे काय, ते काय म्हण आत्म्याशी आत्माचं कम्युनिकेशन असतं. कारण बोलणं तर असं प्लँचेटचं म्हणशील की प्लँचेटचं बोलते, स्वामी महाराजांबद्दल बोलते याच्याबद्दल नाही, दोन्ही कम्युनिकेशन म्हणजे तू आणि मी आता बोलतोय की नाही. हो. आणि आता आपल्याकडे आपण शब्द वापरतो, आपण शब्द वापरतो, ते तुमचं बोट वापरून हलवतात. सी चार प्लँचेटला येस नो, येस नो. आणि म्हणून ते प्रश्न विचारताना तसे विचारायला पाहिजे. मग आता कसं आहेस तू बरं. आणि जे लोक पुनर्जन्म ज्यांचं झाला नाही तेच लोक येतात. अच्छा, त्यांचा पुनर्जन्म झालाय ते येत नाही, येऊच शकत नाही. आणि 6 महिने माणूस गेल्यावर बोलवायचं नाही, अशी पद्धत ब्लँकेटवर. माणूस गेल्यावर 6 महिन्यांनी मग त्याला कधीतरी असं करून आम्ही ते बोलवायचो. आणि मी बोलवायचं तेव्हा मी 6वी-7वीत काय कोणाकोणाला बोलवलीस? 6वी-7वीत काय केलं तरी माणसाला प्लँचेट वगैरे असं छाछू मनात आलं की मी करायची. माझी इतकी फ्रिक्वेन्सी वाढली होती. बापरे. पण मग त्रास नाही झाला तुला? मला काहीच वाटायचं नाही. मी 4थीला जसं तुझ्याशी गप्पा वाढले का मैत्रिणीशी बोलले तसं ते बोलले. मला काही सिरियसनेस नव्हता. पण तो एक इनोसन्स असेल ग, म्हणून ते आत्म्याला असं ते कळत असेल ना. कळत असेल, पण बरंच काय नाही. बाकीचं बहिणीने पाहिलेले मला माझ्या काही सोडून देणं नाही, मला ते करून घ्यायचं, मी ते करायचे. आणि नंतर काय झालं की थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड असं होतं की मला ते इंटरेस्ट वाटला की माझ्या स्वप्नात ना गेलेले लोक यायचे, नातेवाईक. जसे हे प्लँचेटवाले भेटायला यायचे ना, तसे ते भेटायला यायचे आणि गप्पा म्हणायचे. चक्क खुर्चीत बसून माझ्याशी काय अमुक तमुक. आणि काही असे किरकोळ. आता काही वेळा कशाला आपल्या रस्त्यात जातात तर लोक भेटतात, काय फार मोठं कंटेंट देतात असं काही नाही. हाय हॅलो तू कशी, मी कशी. आणि मी जेव्हा जागे व्हायचे ना तेव्हा मला एकदम खांब पडायचा, हा तो माणूस गेला आपल्या स्वप्नात, असं 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 बोलला. आणि हे स्वप्न मला सगळी आठवायची, 100% A to Z डायलॉग काय बोलतो. अरे बापरे. स्वप्न नॉर्मली नंतर काही वेळाने आपण विसरून जातो. नाही, सगळी आठवायची. आणि मग नंतर मला वाटलं यार नको आपल्याला काय करायचं, गेलेली माणसं त्रास डोक्याला, ते नको आहे आपल्याला काय असं वाटायचं. आणि मग काही मला पुढच्या पण गोष्टी कळायच्या. म्हणजे समजा माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरलं आणि ती आज मला सांगायला येणार की हिचं लग्न, तर मला रात्रीच दिसायचं ते. माय गॉड. मी ती सांगेल अगं माझं लग्न ठरलं. म्हणलं मला माहिती, तुला कसं माहिती? अगं मला रात्रीच दिसलं बरं का. असं सांगायचं. आणि माझं स्वप्न हा इतका घरातल्याचा इंटरेस्टिंग विषय होता ना, मी नुसतं बसून मला असं स्वप्न पडलं म्हणजे की सगळं घरदार गोळायचं. माय गॉड. आणि एकदा गंमत अशी माझ्या वडिलांची. माझे वडील ना
जॉईंट डायरेक्टर एज्युकेशन होते महाराष्ट्र स्टेट. अच्छा. आणि मग ते वेगवेगळ्या ठिकाणी पण होते. याला एकदा ते कुठल्या तरी युनिव्हर्सिटीच्या इलेक्शनला उभे होते आणि असे मी उठले सकाळी तेव्हा ते निघाले होते. त्यांना म्हटलं तुमचं असं काही इलेक्शन वगैरे आहे का? ते म्हणले हो. त्यांना म्हटलं पण तुम्ही हरणार आहात आणि हा या आडनावाचा जो माणूस आहे ना तो जिंकणार आहे. अरे बापरे. असं सांगितलं. तसंच झालं. बापरे. आणि मग वडील म्हणले काय मुलगी आपला बाप हरतोय असे स्वप्न पाहते. म्हणलं मी स्वप्न नव्हतं मला दिसलं ते मी तुला सांग मी काय असं तुम्ही हरावाचं स्वप्न नव्हतं पाहिलं. My God. असं ते असं काही गोष्टी पण मग हे याच्या मागे काय असेल हेच लोक येऊन सांगत असतील आत्मीय किंवा नाही नाही ते कम्युनिकेशन आहे आणि ते अजूनही माझं चांगलं आहे तुला सांगते वेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे. हे या मधलं नसतं ते बहुत हिस्ट्री आहे. पिछे 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 काहीतरी 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 असं तुम्ही कनेक्टेड असता आणि काय 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 पुनर्जन्माच्या शर्माचा विश्वास आहे म्हणजे आहे. इतकं सोपं नाही आले आणि गेले. दॅट इज अशा काही गोष्टी असतात तर त्यामुळे तुम्ही कनेक्ट होता. आणि तर मी मग मला ते माझे जे महाराज होते त्यांनी सांगितलं आता तू स्टॉप कर. तो आता 5 वर्ष ग्रॅज्युएट करायचं कॉलेजमध्ये बदलायचं. म्हणजे ठीक आहे मग 5 वर्ष काय मी 25 वर्ष केलं नाही सोडून दे नको म्हटलं किती वेळ आहे. पण नाही आणि कुठेतरी ते फटीक येतो ना मेंटल फटीक पण येतो या अशा गोष्टी सतत करत राहण्यात होत असेल म्हणजे नाही पटीक बिटीक काही नाही आला. अगं कोणाची गप्पावरून कसं काय पडेल तसं नाही पण म्हणजे जेव्हा नंतर लक्षात येतं की ते आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय ते अस्तित्वात नाहीये त्या आत्म्यांशी आपण गप्पा त्यांना देह मारतो नाही असं अस्तित्वात नाही तसं देह नाही सॉरी. आणि मी त्याच्यानंतर आमची आई एक्सपायर झाली ना. आईला बोलवलं होतं ग्रॅज्युएट आमच्या बंगल्यातच मी वरच्या मजल्यावर ग्रॅज्युएट केलं. आई आली सगळ्यांशी बोलली. नंतर मी तिला हे विचारलं आम्ही तुझं श्राद्ध केलं तुला पोहोचलं का? म्हणजे हो पोहोचलं बरं वाटलं बरं का असं म्हणाली ती. आणि नंतर मग ती माझ्या वडील याच्यात विश्वास ठेवणारे नव्हते. ते बाहेर गेलेले म्हणजे ती जायला तयार नाही. ती म्हणली बाबांना वर बोलव. मी बाबांना वर बोलवलं त्या तुमचा विश्वास नसेल तरी या 2 वाक्य बोलावे तरी. आणि मग 2 वाक्य बोलले ते त्यांना ऐकू गेलं. आता मी ते करत नाही घाबरू नको. आता मी ते केलं ना चालू तर ते आपण काय म्हणतो ते सगळ्यांना ऐकूच जातं. नाही पण त्यांचं म्हणणं आपल्याला ऐकू येतं का? ते त्यांना बोलणं कुठे असतं ते इंडिकेट करतात. इंडिकेट हां कसे आहात तुम्ही? हां ओके ठीक आहे येस बरे ना बरं ठीक चाललंय ना ओके असं ते आहे सगळं. आणि गंमत त्याची आई वडील गेले तेव्हा पण मी त्यांना बोलवलं. ते मी फार सिलेक्टेड केलं नंतर मी बंद केलं. म्हणजे ते काय होतं लोकांना रिव्हर्स आणणं पण बरोबर नाही. पुढच्या प्रवासाला गेलेल्या माणसाला मागच्या आठवणी असं म्हणतात बरोबर. आणि एकदा आनंद अभ्यंकरला बोलवलं. हो ते तू म्हणले ते काय झालं तर नक्की? आनंद जाणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईटातली वाईट गोष्ट होती. कारण तो माझा काय म्हणतात 100% सपोर्टर पण होता. बालनाट्यपासून माझ्याकडे होता त्यामुळे. आणि डेली आम्ही भेटायचो. त्याचं लग्न माझ्याच ग्रुपमधल्या मुलीशी झालं. ते विचारायला मीच गेले होते तिच्याकडे मी आणि माझे मिस्टर. इतका तो नियर अँड डिअर होता. आणि ऍक्सिडेंट झाला आणि भयानक होतं ते. तर बरेच काळ मी नाही केलं कम्युनिकेट. पण एकदा असं वाटलं माझी बहिणी आहे ना ती भक्ती बर्वेच्या मुलीचं काम करायची. पूर्ण नाटक होते आई रिटायर होते. तिच्या पण तो ओळखीचा होता. माझा पण मित्र होता. आणि मी म्हणलं की चला आज आनंदला बोलू. आम्ही सगळे बसलो 8-10 जण. आनंदला बोलवलं तो आला. आता हाच माणूस आला हे तुम्ही कसं ओळखणार? त्याचा चेहरा नसतो काही नसतो. तर त्याला एक असा एक काय म्हणतात अटकळचा प्रश्न विचारतात. अटकळ म्हणजे कसं की तुझं अजून एक नाव आहे त्यातलं इनिशियलला दाखव. ते फक्त त्यालाच आणि आपल्यालाच माहिती असतं. आम जनतेला नसतं माहिती ते नाव. असा एखादी गोष्ट की जी फक्त त्याच व्यक्तीला आणि आपल्याला माहिती. तर त्याचं दुसरं नाव विवेक होतं आहे म्हणजे. तर तो वीकडे गेला. हाच खूप गप्पा मारल्या आम्ही. मी ऍक्सिडेंट विषयी त्याच्याशी काही बोलले नाही. आणि 1 तास झाला. मग सगळ्या काय आठवणी काढल्या. वैशाली पण बोलली. दौरा होता ते दौरे करायचे नाही असे मारल्या गप्पा. 1-1.25 तास झाला. त्याला म्हणलं थांबूया की आनंद आपण. थोडं नाही अजून गप्पा थांबूया काय
बापरे. नो म्हणायचं, थांबायचं, नो पप्पा वागायचं, नो गप्पा आई गं. वाढल्यानंतर. नंतर त्यांनी बोलता बोलता मला एक आकडा सांगितला, त्याचा काय मला रेफरन्स लागला, काय 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 त्याला म्हणायचं मला ते आपलं लिहून घेतलंय काय नोटिंग. तर त्याच्यानंतर मी त्याला पुन्हा बोलवायचं नाही असं ठरवलंच होतं, कारण त्याची केस ॲक्सिडेंटची म्हणजे अजून तापत आहे, केस आहे, नॉर्मल डेट नाही. पण भेटून भयंकर बरं वाटलं, भयंकर बरं वाटलं. आणि मग अंजू आली माझ्याकडे, त्याची बायको, 4-5 दिवसांनी. तर तिचा विश्वास नाही, अनेक लोकांचा विश्वास नसतो. विश्वास ती नव्हती त्यावेळेला. नाही, ती नव्हती, तिचा विश्वास नाही. ती मुंबईत असते ना, आम्ही पुण्यात केलं, आणि विश्वास नाही म्हटलं मी कोणाला कंपोल कर येऊन बस होच कधी विश्वास काही नाही, विश्वास नाही नका. मी तिला सांगितलं असं आनंद बोलला आणि म्हटलं अगं हा त्याने कुठेतरी आकडा सांगितला, याचं काही तुला उलगडा होतो का, तो आकडा ऐकलाय. म्हटलं हा तर आमच्या मुंबईच्या फ्लॅटचा नंबर आहे, आणि त्याची फाईल आमचं ते लोन फिटलेली फाईल बँकेत आणायची. हो सो दॅट इज बापरे. माय गॉड. इंडिकेशन दिलं त्यांनी. इंडिकेशन दिले की बाई हे राहिलंय का. आणि हे इतकं म्हणावं तर इंटरेस्टिंग आहे, म्हणावं तर भयावह आहे. हो ना, म्हणजे उलटलं तर फार ते त्याचे उलटलं म्हणजे ना तुमच्याबरोबर स्ट्रॉंग पॉवर पाहिजे होते. त्यानंतर डाउजिंग तुला प्रकार नाही, डोलक विद्या. काय कसली लोलविद्या. लोलक लोलकविद्या. तुम्ही हातात धरून हा ते ऐकलंय पण मला माहिती नाही. सेम लाईक ॲज वेल एज प्लॅनचेटच येते, पण ते तुम्हाला सांगतं, गोष्टीचं उत्तर सांगतं काय सांगायचं. त्याच्यात पण मी ना बरेच घुसले होते, म्हणजे मी करायचे. आणि मी ठरवलं फक्त आपल्या लोकांना काही प्रॉब्लेम आला तरच बघायचं. तर ते एकाने दुसऱ्याला अगो ह्यांचं बघ त्यांचं बघ असं बघ. आणि मी काय पैसे त्याचे घ्यायचे नाही, कारण मला इंटेन्शन तर नव्हतंच की मदत करता आली. मग लोक एकदा तुमचं बरोबर यायला लागलं तर लोक तुमचे इतके डिपेंडेंट होतात. आणि मोबाईलवर मी 24 आवर्स. बापरे. 24 अगं असं झालं म्हणजे तुम्ही ते स्वतःला डोकं वापरणंच बंद करतात, त्यासाठी ते वाईट आहे. या अशा गोष्टींवर अवलंबून काहीतरी काही गोष्टी आपल्याला लॉजिकली सोडवतात. भयंकरच काहीतरी अनाकाली यासाठी विचार. दुकानात गेलं मी अगं सांग ना, गुलाबी साडी घेऊ का हिरवी साडी घेऊ, म्हणजे आता काय बोलणार. कुठली कोणतीच घेऊ नको. इतके डिपेंडेंट होतात ते, मला आवडेल असं झालं. मला अगदी फार गाड्या पाठवायचे लोक आमच्या घरी आहे बघा, ते वास्तू पण बघायची. अच्छा. आणि सगळ्याचा तू वास्तू वगैरे अभ्यास केलेला आहे. शून्य अभ्यास. मला डाउजिंग करायचं, डाउजिंग मध्येच सांगतात शून्य अभ्यास. म्हणजे डाउजिंग पर्यंत करायचं, सांगायचं असं करा, हे जे काय ते सांगायचं ते मला सांगायचं, ते मी सांगायचं असं असं मला मेसेज. आणि मग मी ते बंद केलं. मी म्हटलं की मी ह्यावेळेस घेतली होती बँकेसाठी, ते लिखाण करण्यासाठी घेतली होती. वेगळं सुरू झालं, वेगळंच काहीतरी भानगड सुरू झाली. आणि म्हटलं आता केशरी कपडे घालून मला हेच महाराज वेळची वेळ आहे, तेवढी माझी कपॅसिटी नाही अजिबातच नाही. आणि त्याचे काही वाईट हे पण मी भोगले. जसे असे हे आले ना चांगले, अत्यंत चांगले दृष्टांत मला स्वप्नात झाले, म्हणजे फक्त वाईटच झाले असं नाही, जे मी जाहीर करू शकत नाही. अतिशय उत्तम झालेले, वेगळ्या डायमेन्शनमध्ये घेऊन जाऊ शकते. आणि त्याचं मी अतिशय या लोकांच्यात असण्याचा लो एनर्जी, शेवटी लो एनर्जीवाले ते त्यांच्यामध्ये असण्याचा त्रास पण मी खूप भोगला. तोही एखाद्या हेच ना थरार चित्रपटासारखा तसं तो, म्हणजे घरच्या सगळ्यांनीच मला ते फार गिल्ट काढायचं की ते माझ्यामुळे भोगले. पण ती स्टोरी तशी नाही, की दॅट इज पार्ट ऑफ द गेम. ते तसं होतं, मी हे करत होते म्हणून त्याच्याशी काही संबंध नव्हता, पण मी कम्युनिकेट होऊ शकत होते. म्हणून काही व्यक्ती माझ्याकडे राहायलाच आल्या होत्या. अरे बापरे. आणि मी बाहेर पडले त्यांना. इट वॉज अ व्हेरी बॅड टाईम, म्हणजे माझ्या सगळ्याच्यात अत्यंत अवघड काळ होता तो. ट्रॉमॅटिक असेल, अत्यंत अवघड, अत्यंत अवघड. पण मी त्यातनं बाहेर पडले. आणि आता छान, आता छान आता चांगलं. मी जो म्हटलं ना की माझे वडील जॉईंट डायरेक्टर एज्युकेशन होते, ते इथे स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आहे ना, महात्मा एसआई समोर हॉल आहे, त्यांचं सभागृह आहे एसआईचं, तर ते तिथे डिरेक्टर होते. सो आम्हाला तिथे राहायला बंगला होता, 16 खोल्यांचा दगडी ब्रिटिश बंगला होता. आणि मी तिथे 8वी 9वी
10वी 11वी 12वी असे 5 वर्ष तिथे राहिले. बरं. आणि त्या काळात दुसरेचे खूप छोटे छोटे हॉल नव्हते की जिथे कार्यक्रम होत. तर माझी खरी डेव्हलपमेंट तिथे झाली. अच्छा. 8वी 9वी 10वी, कारण समोर सतत कार्यक्रम व्हायचे. मी इतकं सुंदर कवी संमेलन ऐकलंय की ज्याचं निवेदन पु ल देशपांड्यांनी केलं. बरं. वाराकांत, बा भ बोरकर, वाव. अशा राजा बढे अशा लेवलचे वा. सगळे कवी तिथे आणि कवयित्री आणि पुलंचं निवेदन. आणि तिथे कुठलाही कार्यक्रम असो, मला काय रस्ता क्रॉस करून जायचं असेल आणि साहेबाची मुलगी म्हणून माझी सीट रिझर्वच असायची. ते कार्यक्रम असोत, वैचारिक कार्यक्रम असोत, मग विवेकानंद जयंतीचा कार्यक्रम असो किंवा वेगवेगळ्या एकांकिका असो, रंगदीप नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा तिथे व्हायच्या. बरं. आणि ते सर्वच्या सर्व पाहिलेले. तर ते मला ना आणायचंच बघायला मिळालं. आणि समोरच्या समोर ते संस्कार होत राहतात कळत नकळत हा, कुठेतरी. त्याचं फार मोठं रिव्ह्यू झालं. आणि ती लायब्ररी पण फार छान होती. आनंद पुस्तक होती मराठी. आणि सुट्टीच्या काळात दर 2 दिवसात एक पुस्तक, असं स्वामी असो किंवा अजून कुठलं असो, एवढ्या फास्ट आम्ही वाचायचो. तर मला फ्लरिश करणारा तो काळ होता. म्हणजे ते हो, आणि 8वी ते 12वी म्हणजे बरोबर 5-6 वर्षाचं. हो, संस्काराचं अगदी वय. एज बरोबर तेच असतं. ते त्यांनी मला ग्रो केलं असं मला वाटतं. आणि 3 गोष्टी, मला 3 आशीर्वाद फार छान मिळाले लोकांचे. असं मला सांगायला आवडेल. मला काय मिळालं, 3 आशीर्वाद चांगले मिळाले. तर मी निवेदन करायचे ना, तर आमच्या झलकचा 100वा कार्यक्रम होता. सुधीर फडके आले होते, बाबूजी. आणि निवेदनामध्ये मी काही शिवाजीबद्दल असं बोलायचे, कविता ऐकत होते. आणि ते कार्यक्रमाला सगळ्यांचं कौतुक केलं आणि बसलेले पुन्हा उठले आणि त्यांनी निवेदनाचं कौतुक केलं की फार छान होतं, लिहिलेलं फार छान होतं कंटेंट जे आहे ते. तो एक पहिला आशीर्वाद आहे. दुसरा, मी कोण म्हणते टक्का दिला मध्ये काम करायचं. हो हो, बघितलं मी ते नाटक. आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा. तर आमचा NCPA शो होता, 50वा शो. आणि मी ठरवलं होतं की हा झाला की सोडू आपण, कारण ते बँक आणि परत दौरे होते. तेव्हा पुलंनी पर्सनली येऊन मला सांगितलं की वा वा कमाल, बरं का, असं नाडकणीबाई कमाल. आणि एवढंच नव्हे तर ती फुलं आणि दिलीप कोल्हटकर होते. त्यांनी रेफरन्स दिला होता की हिला या मॅडमना बोलवा. एक छोटा रोल होता, मावशीचा का पण रोल. तर मी त्यांनी लक्षात ठेवलं, दिलीप कोल्हटकरांना पण सांगितलं होता. तिसरं म्हणजे विजय तेंडुलकर. तर कविता ते ऐकायची. माझ्या कवितेमुळेच आमची मैत्री झाली होती. पहिल्या कविता संग्रह त्यांना पाठवला होता. आणि त्यांचं मला पत्र आलं की तुझी एक कविता आवडली तर तुला पत्र पाठव, 2 कविता आवडल्या तर फोन करेल, 3 कविता आवडल्या तर तुला भेटायला येईल. हा माणूस कशाला भेटायला येईल? मुंबईवरनं पुण्याला यायचं तर विमानाचं तिकीट अशी येत नाही म्हणणारा माणूस. आणि 1 फाईन मॉर्निंग मला फोन आलाय, तू आहेस का घरी, मी तुझ्याकडे येतोय. क्या बात है. आणि म्हणजे 9:30ला येतो बरोबर. मी बँकेत फोन केला की मला उशीर होईल आणि 9लाच येऊन बसली. आणि मला बघायचं होतं तुझी धावपळ कशी होते, मी लवकर आले. आणि काय असेल ते असो ना, लिखाणाबद्दल तो माणूस माझ्याशी अशा गप्पा मारायच्या ना, लिटरली ते गेल्यावर मी काय बोललो आम्ही ते लिहून ठेवायचे डायरेक्ट. बरं. असं प्रशिक्षण कुणाला मिळालं असेल तर सांग, डायरेक्ट त्यांच्याबद्दल. आणि कविता वाच माझी. हा छान आहे, वाईट आहे, हा परत वाच. 6 वेळा एक कविता आहे. बापरे. आणि त्याचे शेवटचं हे काय, मग एखादी पत्रांमध्ये त्यांना कविता पाठवली, जोडायचं पण हे काय लिहिले फालतू घ्यायचं आहे असंच नाहीये, तसं याला कोणी कविता म्हणतं गावावर, ते वाटते तर त्यांचं. पण ही तुझी कविता फार छान आहे की मी कौतुक करणं तेवढंच घराच्या छपरावर उभं राहून सगळ्यांना ऐकूया. संपला विषय. असं म्हटलं की त्याची दाद मिळाली. त्याची मला ब्लेसिंग्स वाटतात की मला मिळाले. आणि अजून कुठला तरी सिनेमा होता ना ग, तू डिरेक्ट केलेला, गोंधळ 2015 मध्ये गोंधळ विषयी डिरेक्ट केला आम्ही. डिरेक्ट केला असतो. डिरेक्ट करायच्या आधी मी असिस्टंटशिप खूप केली. एकदा भूताचे रवी नमाणे नाही का, त्यांना असिस्टंट म्हणून काम करत होते. अच्छा. गमत म्हणजे पूर्वी मी नाटक करायचे त्यात 80-100 असे लोक असे. बाल नाट्य केलं तरी 80. बरं 80 वगैरे लोक मला आश्चर्य होतं यायचं कसं काय वेळ, काय बसवायचे.
पण त्यामुळे कोणीही जायचं ना ऑडिशनलाच, आम्ही विनिताकडे काम. तर म्हणलं बोलून घ्या मग, कोण आहे विनिता, मला माहिती कशी नाही कोण आहे कसं. मग त्यांनी बोलवून घेतलं आणि मला म्हणाले की तू असेच करतेस का मला डिरेक्शन. नाही, मला सिनेमात शूटिंगमध्ये गाडीत काय इंटरेस्ट नाही, थिएटरवाली मी आयुष्यात थिएटर सोडून काही करणार. मग ते म्हणले तू वेळीस का, इथे लोक मला मागे लागतात की असिस्टंटशिप द्या आणि मी तुला आपण देतोय, तुला काय प्रॉब्लेम आहे करायला. म्हटलं मी थांबा, मी विचार करत सांग. आणि राजू कुलकर तिथे होता त्यांचा, मी निर्दास मास्तर म्हणजे मी त्याच्यावर होतेच त्याच्याबरोबर. सो मी त्यांना जॉईन केली. मग आम्ही तो पिक्चर केला, खरं कधी बोलू नाही पाहिजे. कोल्हापूरलाच होता तो, शालिनी सिनेटो, लक्ष्मीकांत होता त्यावेळी, सविताचा पहिला पिक्चर होता, NSD पास आउट म्हणून, सविता प्रभुणे, चेतन दळवी होता, शरद काका होते, नंतर पद्मा चव्हाण आणि नाग करमरकरांनी लिहिला, त्याला मी असिस्ट केलं होतं त्यांनी. आणि तो अनुभव खूप होता. आणि मग तेच मला हल्ली ट्रेनिंग देऊन शिकवतात ना, आणि तेव्हा मला बोलवतात ना शिकवायला, म्हटलं आम्ही 18 तास महिनाभर उभं राहून आम्ही शिकलो, पाय असे आमच्या घोड्यासारखे सुजायचे लिटरली म्हणजे 18 तास. आणि मला पद्मा चव्हाण म्हणायची तू बँकेत काम करते, तू इकडे कशाला आली. मी हिंदी सिरियलला पण असिस्ट करत होते का, तिथला आर यू सिरियस अबाउट डिरेक्शन, म्हणजे येस ऑफकोर्स आय एम सिरियस, देन व्हाय यू आर वर्किंग इन द बँक. काय सांगणार, त्याला काय सांगणार. त्याच्यात अंजू हिंदी कभी ये कभी वो नावाची होती, त्यात अंजू महेंद्र होती, टिकू तलसाणी होते. हिंदीचं एक वेगळंच माहोल आणि वेगळंच वातावरण आणि ढेर साऱ्या गोष्टी जिथे असतात, म्हणजे असं लक्षात यायचं, लाईट्स लिमिटेड नाही, हे लिमिटेड नाही, ते लिमिटेड. आणि मजा यायची ते पण करायला. आणि अंजू महेंद्रशी कसं फार चांगलं ट्रेनिंग समजत होती, हिंदी शेरोशायरी तिला करायची असं होतं, पण खूपच बोलायला वगैरे एकदम समभाव आमचं जमलं नाही. नंतर बाळ जोगळेकरांना मी असिस्ट करत होते, वाट पाहते बनवायची, तो सिनेमा असिस्टंट म्हणून. आणि असं असिस्टंटगिरी करून शिकल्यामुळे ह्याचा पोचा सगळ्या माहिती झाल्या. आणि मग हा सिनेमा घेतला गोंधळ नावाचा. त्याची तू फुल टाइम डिरेक्टर होतीस. फुल टाइम डिरेक्टर म्हणजे काय होतं, त्याची स्टोरी आशिष होती, स्टोरी आशिष केसकरची. बरं. तर ती सिनेमा होण्या एवढी मोठी करायला लागली आम्हाला, त्याच्यात हा वगैरे बदलायला. आणि गाणी सांगली होती, गाण्यासाठी त्याला दिलं नॉमिनेशन, आशिषला होतं आणि प्रियांका बर्वे. चांगली केली होती ती. आणि अर्थात टेक्निकल, सुनील नाईक हा बाल नाट्यापासून वर्षावर स्टुडंट होता. स्टुडंट म्हणजे पिल्लू होतं. तेव्हापासून ते हुशार होतं माहिती, बाल नाट्यात काम करायचं, स्टेजवर काही पडलं मला काळजी नसायची, बरोबर तो घेऊन यायचा, सांभाळ म्हणायला. तो एक सिनेमा केला नावात आणि तो रिलीज झाला. तुला माहिती हजारो सिनेमे होतात आणि ते रिलीज होत नाही, पैसे तर जाऊ दे सध्या, पण दिग्दर्शकाला क्रेडिट पण द्यायचं नाही, असं होतं तेव्हा. म्हणजे वर्षाला 100 सिनेमे जर तयार होत असतील तर त्यातले जवळजवळ 40% सिनेमे डब्यात लिहिलेले असतात आणि बाकीचे हाताच्या बोटावर बोलले ते चालतात. चालणं बाकीचे चालत असते, चालणं तर वेगळाच मुद्दा, पण रिलीज होणं हे तरी क्रेडिट. सिरियल खूप लिहिले आम्ही, मी पटकथा लिहित होते ना, मी सिरियल खूप लिहिले. सह्याद्री वाहिनीच्या खूप होते. आनंद जेव्हा ऍक्ट करायचा ना, तो काय मला फोन करून, आनंद असताना मी कधी कोणाला भेटले नाही, कधी कामा, तोच मला एवढी कामं द्यायला मला गरजच नव्हती. आणि ती सिरियल मी लिहित होती, माझी मुलगी लहान होती, तर मी लहान म्हणजे खरंच लहान होती, मी हातात पेन घेतले की रडूच यायचं की आता आई काहीतरी म्हणून मी पहाटे 3:30ला उठून तसे त्याला द्यायचे. आणि तेव्हा तर काहीच नव्हतं, मेल बिल पण नव्हतं, तेव्हा स्कॅन करून वगैरे पाठवायला लागायचं. तर असं ते हार्डवर्क होतं, पण मजा पण आली. आणि आनंदची माझी चर्चा पण व्हायची, ह्या असं करूया तसं करूया तसं करूया. ETV साठी काही लिहिले होते एपिसोड, कॉमेडी होते ते सगळे छोटे छोटे. तर असं लिहायचं खूपच काय म्हणतात, मजा घेतली. आणि अजून तरी मला कंटाळा नाही आला. आगामी काय प्रोजेक्ट्स आहेत? आगामी आहे पाईपलाईन मध्ये आहे आता एक मी शॉर्ट फिल्म्स पण करते. नवीन 2 आहेत लिहिलेले, सब्जेक्ट्स आहेत.
कुठूनही काही करायचं मग ह्युमरमध्ये नाही आणत मी महिला, पण असं काही सिरियस घ्यायला लागलं की पहिले महिलांचाच नाही तो म्हणजे कसं असतं ना, एखादा विषय तो जिव्हाळ्याचा असेल तर त्याच्यावर ऑटोमॅटिक फोकस होऊन जातो. माझं स्वतः तसंच आहे. आता मी स्वतः शॉर्ट फिल्म्स करते किंवा जे काय मोस्टली सब्जेक्ट तो महिलांवरच येतो. म्हणजे इकडे तिकडनं फिरलं तरी तो शेवटी तिथेच जातो. चला आपण एवढं तरी संदेश पोहोचवू, हो एवढं प्रचार की असं होतं ते. पण ते मला असं वाटतं की महिलांनी तरी महिलांविषयी संवेदनशील त्यांनी लिहिलं पाहिजे. आता इतर पुरुष वगैरे लिहिताना कशा महिला काय म्हणतात, कसे त्यांचे हाल होतात, अरे महिलांना विचार ना कसे होतात, कशा लिहितात. त्यांनी लिहिलं पाहिजे ना जे भोगतात, असं माझं म्हणणं. कल्पनेने हे करण्यात काही मतलब नाही. आता मी वेगळ्या फिलिंग मध्ये गेले ते मी सांगते की आता ज्या तेव्हा ज्या होत्या ना 51 एकांकिका नाही का ते लिहिल्या, त्याच्यापुढे मी आता बरेच लिहिते 2006 म्हणजे आता मी किती लिहिले असतील हे मलाच माहित नाहीये. पुढचं काउंटच नाही केल्या, कारण त्याची मला आता मजाच नाही. म्हणजे मी ते सर्कल खाण्याची पण आता मजा नाही. मजा नाही, काउंट करण्याची मजा आहे. काउंट करण्याची काय झालं 500 झाले 300 ते कसं असतं, नंबर इज नॉट इम्पॉर्टंट. एक मला महत्वाची कळलेली फिलॉसॉफीशी सांगायची की मे बी मेडिटेशन मधून असेल त्याच्यामुळे मला माहिती. आता मला एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं होतं की 51 एकांकिका तुम्ही लिहिल्या तर तुम्हाला कसं वाटतं. मी म्हटलं की आता मला वाटत नाही की मी ते लिहिल्या, मी तिची ओनरशिप घेऊ शकत नाही असं मला वाटतं. माहिती आहे म्हणजे एखादं प्रोग्रामिंग केलेलं असतं की नाही, जसं एखाद्या प्राजक्ताच्या झाडाला प्रोग्रामिंग असतं की त्याला प्राजक्ताची फुलं येतात त्यात त्या प्राजक्ताच्या झाडाचं काय करतो तुला सिलेक्ट केलंय बाबा त्यासाठी, झालं होऊन गेलं. म्हणजे असं करतो तो होऊ शकत. असं ओनरशिप घ्यायला हल्ली घाबरते कुठलीही गोष्ट करताना की आपण हे लिहिलंय आपण हे केलंय. तर वेगळ्याच एनर्जीज असतात असं मला झालं. आणि एक मला अशी स्टोऱ्या लिहून एक शेवटच तुला गंमत सांगते. आपल्याला जे वाटत असतं की नाही सगळ्या गोष्टींबद्दल, तर मला कळलेली गोष्ट असे की मी जी माझी पात्रांची कथा लिहिते त्यात नट किती बदल करू शकता. नटाने बदल करू नये माझ्या मते. फार मोठं फिलॉसॉफिकल वाक्य बोललीस तू, पण प्रत्यक्षात नट किती बदल करू शकता. नाही करू शकत. एखादी आर्टिस्ट रडताना 10% इंटेन्सिटी लावेल, एखादा 100% लावेल, एवढाच बदल करू शकतो. बरोबर. सिच्युएशन बदले नाही, डायलॉग्स बदलते, कॅरेक्टर बदलते. बरोबर. एवढंच आपल्या एव्हरीथिंग इज स्क्रिप्टेड. मानणार नाहीत लोक हे, किंवा असं वाटेल की मग प्रयत्नांना काय, एव्हरीथिंग इज स्क्रिप्टेड. आणि आपल्याला फक्त हातपाय हलवायचे. नाही, एवढं असून सुद्धा आधी आपण आता हिंदी सिनेमात बघतो किंवा इव्हन मराठी याच्यात सुद्धा लेखकाला मग म्हणजे तो नटाला किंमत म्हणजे भाव देतात, दिग्दर्शकाला भाव देतात, लेखकाला कायम दुय्यम ठेवतात. हे चुकीचं आहे. म्हणजे तू हा तर वेगळाच मुद्दा आहे लेखकाला. म्हणजे एवढं त्याचं खरं त्याच्यामुळेच ते सगळं घडलेलं असतं आणि त्यालाच महत्व कमी दिलं जातं अनेकदा. हो, महत्व कमी दिलं जातं. मला ते एका प्रोड्युसर माझी मैत्रीणच होती विचारलं, अगं हे ठीक आहे की प्रत्येक प्रयोगाला नटाने मेहनत केली आहे, त्या आर्टिस्टनी मेहनत केली आहे, लाईटवाल्यांनी मेहनत केली आहे, त्यांना मानधन दिलं पाहिजे. तू एकदाच लिहिलंय ना, तुला का म्हणून आम्ही एवढ्या वेळा मानधन द्यायचं. बापरे. म्हटलं ॲज सिम्पल ॲज दॅट. आईने एकदाच मुलाला जन्म दिला. इतकं इम्पॉर्टंट आहे, तुम्ही अंडरस्टँड करा. पण असं सुद्धा लोक थिंकिंग करतात, तुझी काही मेहनत नाही, एकदाच झालं ना, होऊन गेलं, संपलं, असं पण बोलणारे लोक असतात आणि डावलतातच. हो ना, ते आहे. आणि त्याला काही इलाज नाही. ते तुमचं लेखन स्वतः वाजून घेणं एवढंच हातात राहतं. वाजून घेणं हातात आहे. आणि मला वाटतं मी लेखक दिग्दर्शक ड्युएल हे घेण्याची कुठेतरी त्याच्या मागे ते पण कारण की 100 दिग्दर्शकाला 100% पॉवर असतेच, काही ते करू शकतो.
वा छान. बापरे फारच गप्पा मारल्या हो आणि छान वाटल्या गप्पा, खूप छान वाटल्या. कसा वेळ गेला खरंच कळलं नाही, पण खूप छान माहिती तुझ्याविषयी मिळाली. आणि बापरे ते प्लॅन्चेटवर ऐकून तर म्हणजे असं काटा येत होता अंगावर. बरेचसे लोक बिलीव्ह नाही करत त्याच्यामध्ये. नाही मला सुद्धा म्हणजे मी आता आम्ही वेगवेगळे पॉडकास्ट करतोय ना हो. वेगवेगळ्या विषयांवरचे, तर ते आता हिलिंग म्हणा किंवा असे काय काय त्याच्यामध्ये जे विषय आहेत, तर आता ते सगळं म्हणजे पटायला लागले की आहे बुवा काहीतरी आहे असं. तू म्हणालीस की आपल्याला दिसत नाही, याचा अर्थ ते नाही असं नाहीये, आहे, फक्त ते आपल्याला दिसत नाही एवढंच. सो ते ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि ऍक्सेप्ट करून त्याप्रमाणे आपण वागलं तर ते सगळ्यांच्या हिताचं आहे खरं. खरी गोष्ट आहे. नाही तेवढंच खरं आहे. अशा सगळ्या गोष्टींना कोणतरी स्ट्रॉंग गुरु किंवा स्पिरिच्युअल पॉवर तुमच्या मागे असल्याशिवाय कोणाच्या मागे पडू नये. व्हेरी डिफिकल्ट आहे, हँडल नाही होत नंतर. येस, खूप छान विनिता, थँक्यू सो मच. आमच्या रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर आवर्जून आलीस, इतक्या सुंदर गप्पा मारल्यास त्याकरता मनापासून धन्यवाद. आणि तुझ्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्ट्सना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. विनिता, आपल्या रसिका मोहिनी पॉडकास्टला जे गेस्ट येतात तर त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस कडून एक छोटंसं गिफ्ट दिलं जातं. थँक्यू सो हे तुझ्यासाठी. थँक्यू. थँक्यू. रसिका, मला खात्री आहे विनिता बरोबरच्या गप्पा तुम्हाला नक्की आवडल्या असतील आणि तुमच्या कॉमेंट्स आणि लाईक्स सुद्धा आमच्याकरता खूप महत्त्वाचे आहेत. तेव्हा तुमचा अभिप्राय नक्की द्या आणि भेटूया लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.